3 तारखेला 3 एप्रिल रोजी कसारा गाव बचाव कृती समितीच्या वतीने कसारा गाव बंद आणि मोर्चा असे आंदोलन पुकारलेलं होतं। ते आंदोलन 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास तुर्तास स्थगित करण्यात आले अशी घोषणा करण्यात आली। तुर्तास स्थगित केलेलं आहे, ते कायमचं बंद केलेलं नाही आहे। आपल्याला अपेक्षित असलेलं यश जर मिळालं नाही तर ते आंदोलन पुन्हा नव्याने उभं केलं जाईल। परंतु व्हॉट्सअपवरती आणि कसारा गाव बचाव कृती समितीच्या मधील काही सदस्यांबाबत गैरसमज पसरवण्यात आले। त्या गैरसमज बाबत मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की VC वरती सन्माननीय तहसीलदार परमेश्वर कासोळे साहेब होते, DYSP साहेब समोर बसलेले होते। कासोळे साहेबांनी मला मोजणीमध्ये काय घडलं त्या संदर्भात प्रश्न विचारले। मोजणीमध्ये घडलेला जो काही प्रकार आहे तो मी कासोळे साहेबांना सांगितला आणि त्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की जर सर्व आपल्या हिताचं होत आहे, बघा प्रश्न पुन्हा एकदा मी शब्द पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो की जर सर्व आपल्या हिताचे होत आहे तर मग आपल्याला आंदोलन करायची गरज काय। मोजणीमध्ये जे काही निष्पन्न झालेलं आहे त्यानुसार रेल्वेचा जो दावा आहे की बाजारपेठेतल्या टपऱ्या रेल्वेच्या जागेत आहेत, तर ते मी पूर्वीपासून सांगत आल्याप्रमाणे मोजणीतही सिद्ध झालेले आहे की ते रेल्वेच्या जागेत नाही आहेत। त्याचप्रमाणे मिलिंदनगरचा भाग असेल, देऊळवाडीतला भाग असेल, आंबेडकर नगरमधला काही भाग असेल, तानाजीनगरमधला काही भाग असेल, ह्या भागात जिथे जिथे रेल्वेने दावा केलेला आहे त्या भागात 90% रेल्वेचा जो दावा आहे तो खोटा ठरवण्यात जी काही मोजणी आहे ती मोजणीनुसार आपण यशस्वी झालेलो आहे। आणि म्हणून तहसीलदार साहेबांनी विनंती केली की जर आपल्या गावाला अपेक्षित असं यश आपल्याला मिळतंय तर मग बंद करून आपल्याला मिळणार काय आहे। तर प्रश्न होता की आपले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी गावाकडे आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आणि फक्त त्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। तर त्यावरही तहसीलदार साहेबांनी सोल्युशन सांगितलं की कदाचित तुमच्याकडनं काही कमतरता झाली असेल तर येत्या 8 दिवसात मी आमदार आणि खासदार यांची संयुक्त बैठक लावतो। मी आणखी त्यांना विनंती केली की त्या संयुक्त बैठकीमध्ये रेल्वेचे अधिकारीही बोलवा आणि ते बोलावल्यानंतर तोपर्यंत आपल्या हातात मोजणीची सीट आली पाहिजे। तर ते मोजणीची सीट येण्यासाठी 4 दिवसात तुम्हाला मोजणीची सीट देतो असं तहसीलदार साहेबांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 5 मिनिटं वेळ द्या, आम्ही चर्चा करतो। आम्ही 5 मिनिटं बाहेर गेलो आणि सर्व 19 लोक उपस्थित होतो, समिती सदस्यांपैकी 19 लोक उपस्थित होतो। त्या सर्व सदस्यांनी चर्चा केली। त्या चर्चेतून असं समोर आलं की तहसीलदार साहेबांनी आपल्याला आतापर्यंत खूप मदत केलेली आहे। एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे की याच्या अगोदर अनेक मोर्चे निघाले, अनेक धरणे झाले, परंतु आत्तापर्यंत आत्ता जे काही या समितीने कॉन्क्रीट काम केलेलं आहे ना ते काम झालेलं नव्हतं। मोजणी होत नाही तोपर्यंत रेल्वेने कोणतीही कारवाई करू नये असा तहसीलदार साहेबांनी विनंती केली आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही ती विनंती मान्य केलेली आहे। आणि मोजणीतून आपण रेल्वेमध्ये नाही आहोत। उद्या जो भाग आपल्या कसारा गावातला फॉरेस्टच्या जागेवरती असणार आहे ती फॉरेस्टची जागा महसूलकडे वर्ग करून आणि महसूलची जागा फॉरेस्टला देऊन यासाठी आपल्याला तहसीलदार साहेबांची गरज लागणार आहे। आणि म्हणून समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेबांच्या शब्दाला मान दिला, कारण उद्या रेल्वेचा प्रश्न सुटेल परंतु पुन्हा फॉरेस्ट मानगुटीवर बसली तर तोही प्रश्न, म्हणजे ह्या समितीच्या माध्यमातून फक्त आम्ही रेल्वेचाच प्रश्न सोडणार नाही आहोत, तर ती फॉरेस्ट असेल, महसूल असेल, एकंदरीत 1967 पासून कसारा गावाला गावठाण मिळण्यासाठीचा जो काही लढा चालू आहे तो लढा ही समिती आहे ही पूर्णत्वास नेणार आहे आणि आपल्या कसारा गावाला गावठाण देणार आहे, हे मी या समितीच्या वतीने ठासून सांगू इच्छितो। धन्यवाद। नमस्कार। आज विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी कसारा गाव बचाव कृती समितीची जी बैठक झाली, सदर बैठकीमध्ये
अनेक ज्येष्ठ नेते, सर्व गावातील पत्रकार आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते. सदर मीटिंगमध्ये मागील म्हणजे परवाचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाबाबत चर्चा झाली. सदरचं आंदोलन हे माननीय आमदार आणि खासदार साहेबांच्या विरोधात होतं. सदर आंदोलनाच्या बाबतीत माननीय तहसीलदार साहेब आणि या तालुक्याचे DYSP साहेबांनी या ठिकाणी येऊन समितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व समितीच्या सदस्यांनी एक निर्णय घेतला की समितीच्या पुढील येणारा जो कार्य करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला शासनाचे आणि लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे. म्हणून त्यांच्या विरोधातील जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आलं. व्हॉट्सअपवरती बरेचसे काय माझे सहकारी हे या समितीच्या बद्दल किंवा आंदोलनाबद्दल एक वेगळ्या पद्धतीने टिप्पणी करतात. कृपया ज्या असे लोक टिप्पणी करत असतील याच्यावरती नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच आपल्याला पुढं आंदोलनाची दिशा थोडीशी बदलत आहे. सदर आंदोलनाच्या याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपापले डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपलं मतदान कार्डात मतदान यादीतील मतदान कार्ड, रेशन कार्ड प्लस तुमचं ग्रामपंचायतचं असेसमेंट उतारा, शिधापत्रिका आणि एक सर्वात महत्त्वाचं ग्रामपंचायत जो आपण दाखला दिला, असे जे मागील ज्या फायली आपणाला बनवून दिलेल्या आहेत सदरच्या फायली पुन्हा एकदा आपल्या वार्डातील जे सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. कारण भविष्यात आपल्याला एक कोर्टात जाण्याची आवश्यकता भासू शकते. म्हणून आपण कृपया नागरिकांनी ज्यांच्या नोटीस आलेल्या आहेत त्यांनी न चुकता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये फाईल जमा करून ग्रामपंचायत सदस्यांकडे द्यायचे आहे. आज या ठिकाणी कसारा गाव बचाव कृती समितीची बैठक आयोजित केली होती. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक पार पडली. लोकांमध्ये संभ्रम होता की मोर्चा रद्द का झाला. तर आपल्याला समजा पुढे जायचं असेल तर एक पाऊल मागे घ्यायचं आहे. त्या माननीय पोलीस विभागीय अधिकारी DYSP साहेब या ठिकाणी आले आणि पोलीस स्टेशनला एक बैठक घेतली की तुमची मागणी काय आहे. की आमची मागणी अशी आहे की कसारा गाव नोटीस दिलेलं आहे, कसारा गावातली घरं तोडणार आहेत. हे प्रश्न अधिवेशनामध्ये, विधानसभेमध्ये, संसद भवनामध्ये खासदारांनी आमदारांनी ते प्रश्न मांडायला हवेत अशी आमची मागणी होती. आणि पोलीस अधिकारी, विभागीय पोलीस अधिकारी आणि यांनी सांगितलं तहसीलदारांची बोलणी करून की हे दोन्ही आमदार आणि खासदारांना मी प्रत्यक्षात तुमची बैठक बोलवतो आणि तुमचे प्रश्न लोकसभेत, विधानसभेत मांडून तुम्हाला सहकार्य करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणून हा मोर्चा रद्द करण्यात आला. लोकशाहीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकाराने आम्ही ह्या लोकशाही पद्धतीनं हा लढा देणार आहोत. उदाहरणार्थ उपोषण असो, काय असो, असे प्रश्न हे घेऊ, असे उपाययोजना करून आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत. आजच्या बैठकीमध्ये कसारा गाव कृती समितीमध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून नितीन नालेकर, त्यांच्यासोबत लोकशाही शहबाज दिवकर, तसेच आपले संदीप पंडित हे प्रसिद्धी प्रमुख म्हणून यापुढे कसारा गाव बचाव कृती समितीचं काम बघेल अशी मी जाहीर करतो.